नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी हळदीचं मार्केट मोठं असं आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्न सुद्धा या भागात होते आणि हळदीला सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव भेटते. असे आहे वसमतचं ठिकाण. वसमत या विधानसभेत आपले आष्टीकर साहेब, त्यानंतर बाबूराव कदम हे उभे होते. त्यानंतर बीडी चव्हाण सुद्धा आपण तिकीट दिलं होतं, परंतु ते नाकारलं. त्याच्यात काही नाराजी लोकांची असू शकते का, किंवा त्यांचं काही मत असेल त्यांच्या त्यांनी चांगलं काम केलं होतं, त्यांना दिलं असतं तरी चांगली गोष्ट होती. फाईट होती पण मशालच येत होती. जरांगे पाटील सुद्धा मोठं फॅक्टरी चालू होतं. मराठ्याचं मतदान नेमकं कुणीकडे गेलं असं मराठ्याचं आष्टीकरला आष्टीकरला गेलं. आणि एकंदरीत या पक्षातले त्या पक्षात अशातला काही फरक पडला? थोड्या नाराज झाल्या नाही या पक्षातलं त्या पक्षात जायचं राजकारण एकदम गलिच्छ करून टाकलंय. आता तुम्हाला विश्वास राहिला नाही आता राजकारणावर तेवढा, म्हणजे बरोबर. आता तुम्ही जवळपास 70, 75च्या 90च्या वरती गेले. एकंदरीत आतापर्यंत राजकारण कसं घडलं या वर्षात? ते मागच्या काळात, तुमच्या काळात कसं घडलं, आताचं कसं राजकारण झालं? नाही, आताच राजकारण म्हणजे सकाळी इकडं, संध्याकाळी नाही, दुपारी दुसरीकडं, संध्याकाळी तिसरीकडं. त्याच्यामुळे जनता त्रस्त झाली या राजकारण. आणि या बीजेपी सरकारनं हे म्हणजे दडपशाहीचा कार्यक्रम केला. ते अंदाधुंदीचा, इकडून तिकडं फोडाफोडी, ब्लॅकमेल करणं, पैसा वाटत. त्याच्यामुळे लोक कंटाळून गेले. आणि शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न सुटले नाही ना शेतकऱ्याचे. काय सुटले त्यांच्या? काहीच नाही. अहो, त्या ठाकरेच्या काळात तरी हे भेटायचे, सगळे अनुदान भेटलं, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली. यांनी काय केलं? नुसत्या घोषणा. ते फडणवीस सगळ्या घोषणावरच आहे. त्याला दुसरं काहीच नाही, घोषणाच देणारा माणूस. आता देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले चाणक्य नीती म्हणला जातात. यांच्याविषयी त्यांना काय चाणक्य काय म्हणून म्हणायचं? याला काय, सत्ता आली म्हणजे सगळे हुकुमशाही करायची, सर्व गव्हर्नमेंट सर्वंट हातात धरायचे, असं जमत नाही. काकाचं सुद्धा मत आहे की या ठिकाणी आष्टी करत चाललेले आहेत. इतर सुद्धा काही नागरिक आहेत, त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊन आहोत. दादा, काय सांगताल आपण? एकंदरीत आष्टीकर चालले होते या ठिकाणी, लोकसभेची निवडणूक तर पार पडेल. आष्टीकर चालले किंवा वंचित चालले किंवा भाजप सरकारचे शिंदे गटाचे होळी करून ते चालले, काय वाटतं तुम्हाला, कोण चाललं असतं? आम्ही तर इकडचे नाही, आम्ही नांदेड विभागाचे. बरं, तुमच्या नांदेडच्या भागात काय चाललं नेमकं? वसंतराव चव्हाण, काँग्रेसचे वसंतराव चव्हाण. मला सांगा, आता अशोकराव चव्हाण तुमच्या भागातले एक प्रतिष्ठित असे ओळख होती. भाजपमध्ये गेल्याच्या नंतर लोकांची प्रतिक्रिया कशी आली ते सांगू शकत नाही सर. पण एकंदरीत आपण पाहू शकतो की त्या भागातला कशा प्रकारचा लोकांचा आक्रोश असेल किंवा मराठा समाजाचा, हे नेमकं काय जाणवलं त्या टायमाला तुम्हाला? अशोकराव चव्हाण त्याची जे कार्यपद्धत आहे, त्या कार्यपद्धती दुसरं कोणी घेऊ शकत नाही, मला असं म्हणायचं नांदेड जिल्ह्यात. बरोबर. आणि त्याची जागा ही कोणीच घेऊ शकत नाही. अशोकराव चव्हाण हे एक ठिकाणी अनुभवी माणूस आहे, असं मला म्हणायचं. नेमकी त्या ठिकाणी आपण म्हणतो की काँग्रेसची लढत होती ती समजा काँग्रेसचे निवडून येऊ शकते. आता तुम्ही सांगा, काय म्हणतात? तुम्ही हिंगोली जिल्ह्यात. बरं, हिंगोलीत आपल्या कोणाची हवा झाली? कसं आहे साहेब, हवा म्हणजे पब्लिकच्या मनातला आता कोणालाही कळालेलं नाही. आणि नेत्या लोकांची इमानदारी तर फार आता लोकांना विचार करायसारखी झालेली. पण एवढे नेते इमानदार झालेत ना, आता यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. बाकी जनताच नाही दुनियेमध्ये. यांनीच मुख्यमंत्री हो, यांनीच खासदार हो, यांच्या मुलांनीच हो. गरीब जनतेने काही नाही, कोणी काही बी नाही. आपलं कुत्र्यासारखं खायचं काम आहे. शेतकऱ्याचे काही प्रश्न असतील आता शेतकऱ्याचीच माणसं उभी आहेत किंवा शेतकऱ्याचे पण हेच यायनच वाट लावलं नाही, तर आता आमच्यासारखे तुमच्यासारखे काय लावणार? आता हे खासदार होऊन शेतकऱ्याचीच मुलं आहेत नाहीये. बरोबर. हे मुलं काय कामदार लोकांची आहेत काय? शेतकऱ्याचीच मुलं आहेत. आणि हेमंत पाटील यांचं काम 5 वर्षात कसं होतं, काय वाटतं? हिंगोली जिल्ह्यामध्ये होते ना पहिले उभे, मला वाटतं
त्यांना आम्ही अजून बघितले बी नाही कसं कुठे येतात काय काय त्याचा परिचय नाही काय पण इथले प्रॉपर नसल्यामुळे ते काही माहिती बी नाही त्यांची काय. आणि आता सुद्धा हिंगोलीचं जे राजकारण पहिलं सुद्धा तेच घडत गेलं. कुठेतरी दुसऱ्या जिल्ह्यातला नेता या ठिकाणी उभा राहतो. विकासाचं काम हिंगोलीत हे पक्षांचं कसं झालंय आता तो निवडणुकीला उभा करायचा माणूस तिथला तिथला माणूस उभा करायला पण ऍक्च्युअली तिथला माणूस तिथं असला तर माणसाला थोडं इंटरेस्ट येतो. आता हे कुठला बी आणून टाकायला नावीला जाणं मतदान आता लोक कोणाला तरी देणारच ना शेवटी. दोन्ही माणसं आता एकाच याची आहेत माणसं आहेत याच्यामध्ये काही विशेष नाही तेवढं बोलायसारखं. शिवसेना समजा उद्धव ठाकरेची काय आणि शिंदेची काय राहिला प्रश्न येऊन जाणार आता जास्त लोकांची ही भावना तर उद्धव ठाकरेकडेच आहे. का तर यांनी शिंदे साहेबांची काम किती पहिली चांगली याला मान्य आम्ही साथ देतो पण त्यांना जर पक्ष फोडून स्वतः जर अलग करायचा होता त्यांनी पब्लिकला विचारायला पाहिजे. पब्लिकची राय घेतली का त्यांनी काय काहीच नाही झोपीमध्ये धोंडा घातला. नाही तर शिंदे साहेबांच्या माझं लोक राहिले असते पब्लिकला जर विचारला आता उद्धव साहेबाचं थोडं चुकलेलं आहे चुकलं नाही असं नाही. प्रत्येकाचं चुकते राजकारणामध्ये पण उद्धव साहेबाला त्यांनी असा धोका देणं बरोबर नाही. का तर पब्लिकच्या मनामध्ये कसं झालं पहिले आता शिंदे साहेबाच्या मागच शिवसेना होती ना उद्धव साहेब शिंदे साहेब म्हणले काय आणि उद्धव साहेब म्हणले काय या दोघांना निवडून म्हणजे त्यांच्या हाती कारभार दिला ना. शेवटी जनतेचं काय झालं आता दोघे उभे आहेत दोघांचा स्वार्थच होणार ना पण जनतेचं काय झालं का त्याच्यात काहीच नाही. आज आम्ही शिवसैनिक होऊ किती दिवसापासून हो आम्ही शिवसैनिक आम्हाला बाळासाहेबाचं नाव काढलं तर सांगायला काटा येते पण यांनी काय ठेवलंय बाळासाहेब. तुम्ही म्हणताय की बरोबर आहे आपण कर्वे शिवसैनिक आहात. आता सरळ सरळ शिंदे साहेबांचं म्हणणं आलं की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना चालतो त्या कारणाने आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. काय वाटतं त्याविषयी काय नेमकं काय वाटलं सांगावं ना त्यांनी बाळासाहेबांच्याशी बाळासाहेबांनं त्यांना एवढं मोठं केलं. हा ठीक आहे उद्धव साहेब मी सांगतो ना शिंदे साहेब अजूनही मोठे झाले शिंदे साहेबाला जे साथ शिंदे साहेबांना जे घेतली त्या लोकांची ते लोक लई चांगले आहेत काय. फडणवीस साहेबांची साथ घेतली ना त्यांना ते लई चांगले आहेत काय. तुम्ही स्वतः करायचं असतं शिंदेनं काय करायचं असतं तर उद्धव ठाकरेच्या विरोधात आम्ही त्यांच्या मागे राहिलो असतो. तुम्ही दुसऱ्याचा सहारा घेऊन करता हे योग्य आहे काय. पण तुम्ही पब्लिकला काय विचारित नाही आमचं म्हणून सोडून द्या ते कोणा काय करू. तुम्ही निवडून आल्यानंतर पब्लिकला थोडं सुद्धा विचारित नाही की मी पक्ष सोडायलो किंवा पक्ष काढायलो किंवा भाजप संघ चलू ही तुमच्या बापाची जागिरी आहे काय. तुम्ही निवडून झाले म्हणजे काय झाले मग कशाला झक मारा भीक मागा येतं का लोकांच्या घरी मतदान मागा द्या मला मतदान म्हणून तुम्हाला कशाच्या आधारावर मतदान देऊ आम्ही कुठलं की संध्याकाळी या पक्षातून सकाळी त्या पक्षात. लोक नाराज आहेत. नाराज म्हणजे का आता भरपूर राग आहे आता पब्लिक काय करू शकते हो शेवटी राजकारण यांच्या हातामध्ये आहे. मला सांगा आता ह्या राजकारणाचे जे तोडातोडीचं राजकारण झालं त्याच्यात देवेंद्र फडणवीसांचं काही नक्की नेते चालले का चालले नाही आता सगळ्याला समजलंय साहेब बीजेपीने. मला सांगा तुम्ही पक्ष मोठा करा तुम्ही घरचे लेकरं वाऱ्यावर सोडायचे दुसऱ्याचे लेकरं घेऊन त्यांना शिकवायचं आणि मोठं करायचं म्हणजे ते चोर राहू कसे राहू आपल्याकडे आले की चांगले. एकंदरीत राजकारण मोठं तापलेलं होतं आणि हिंगोलीत सुद्धा मोठी लढत झाली होती. दादा आपण घेणार आहोत की नेमकी हवा कोणाची होती. काका आपण कुठून आलात कुठून आहात तुम्ही. आम्ही परतूरून आलो. बर परतूरची हवा काय असणार आहे कोण निवडून येऊ शकते त्या ठिकाणी. ते आता मतदान झाले आता काय बोलू शकते आम्ही कोणी काय केलं पण कोणाची हवा होती तिकडे काय वाटतं. सिटीची होती. सिटी आहे जोरात चालली. एकंदरीत मागचे काही जे आमदार खासदार होते त्यांच्या माध्यमातून कसं प्रकारचं काम झालं आपल्या भागात. बरं आहे चांगलं आहे. बर सिटी होती का सुरुवातीला सिटीच आणि परत सिटीलाच त्या ठिकाणी पोल मिळेल. काका आपण कुठून आलात काय सांगतो. इंटरेस्ट बर एकंदरीत